सांगण्याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री गृह विभागाचा कारभार सांभाळतात आणि गृह विभागाचा कारभार सांभाळत असताना गृह विभागाच्या कामकाज करणारे लोकसुद्धा कशा पद्धतीनं डॉक्टरांशी आणि एकंदर सगळं त्या भागातील लोकांशी चर्चा केला असं दिसतं की डॉक्टर संपदा मुंडे या सुस्पष्टपणे आपल्या डॉक्टरी व्यवसायाशी प्रामाणिक राहून शासकीय सेवेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं स्पष्टपणे दिसतंय। आणि असं असताना त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं मग नुसतं हे एक प्रकरण समोर आलेलं आहे, पण तो अनेक प्रकरण असे आहे की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काहीतरी करा, हे जे कोणी आरोपी कैदी असतात त्यांना फिट करा किंवा अनफिट करा, हा काय प्रकार आहे? हा प्रकार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने करणं अतिशय चुकीचं आहे। ठीक, एखादा आपला कार्यकर्ता असू शकतो, जवळचा असू शकतो, पण तो अशा पद्धतीनं चुकीचं करणं हे अतिशय म्हणजे चूकच आहे। आणि मग असं करत असताना या सगळ्या मंडळीला आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी PI वाटतं सुनील का अनिल महाडिक त्यांचं नाव आहे, यांची तर बेमुरवत खोरी तर प्रचंड आहे। आता 10-15 दिवसापूर्वी त्यांचं प्रमोशन होऊन ते नंदुरबारला DYSP झाल्याची माहिती आहे। या अनिल महाडिक, अनिल का सुनील मला माहीत नाही, पण महाडिक आहे, यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे। त्यांचे जे सहकारी PSI आहे त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे। आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आता राजेंद्र शिंदे आणि नागटिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे PA आहेत, सुय सहाय्यक आहेत, यांनीच माजी खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे। आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली। या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते, राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते, आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे एक माजी खासदार, ज्या पद्धतीनं त्यांचे सेक्रेटरी, ज्या पद्धतीनं डॉक्टरांशी, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी, तेही प्रकरण एखाद्या प्रकरणात वेगळं आपण डॉक्टरांना सांगू शकतो, पण अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम असेल किंवा मेडिकली फिट अनफिट करण्याचा प्रकार असेल, जे आरोपी असतील, हा सगळ्यात चुकीचा प्रकार आहे, अतिशय चुकीचा प्रकार आहे। आणि म्हणून ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही, ही समोर आलेली आहे, याच्या पुढेही तिथला कारभार आहे। यांचे हे स्वतः त्यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर, हे तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस असेल, 24 तास वावरत असतात। अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे, मग आपचे असतील, एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर 7-12वर 1-1 कोटी 1.5 कोटीचा 50-50 लाखाचा बोजा आहे। काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे, केलेलंच नाही, कुठं काहीच नाही। पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा माज दाखवून नामोहरम करण्याचा हा प्रकार आहे। आणि वाटतं याच्याविषयी जनता निश्चित आवाज उठवेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।